आज कधी नव्हे ते पहिल्यांदा मी मंथला शाळेतून घरी घेऊन येताना वैतागलेले होते. कारण होतं त्याचं हे प्रचंड ट्रॅफिक. जाताना सुद्धा इथून आम्ही चालत गेलो होतो त्याच्या शाळेपर्यंत. कारण त्या साईडला रिक्षाच जात होती पण ती फिरून जात होती. पुणा स्टँड, माळेवाडा स्टँड इकडून. त्याच्यामुळे मग बराच वेळ लागणार होता. त्याच्यामुळे मग आम्ही इथूनच दोघी-तिघी मैत्रिणी होतो, तर इथूनच त्याच्या शाळेपर्यंत चालत गेलो होतो. येताना मात्र रिक्षानेच आलो. मग बराच वेळ लागला तरी पण म्हटलं रिक्षाने जाऊ आता पटकन घरी. घरी आल्यानंतर मंथन इथं त्याचा अभ्यास करत होता आणि मी मात्र पूजेची तयारी करायची होती. आम्हाला मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करायचा होता. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही सगळ्यांनी आवरलं, कारण 7:30 वाजता आम्हाला मंदिरामध्ये पोहोचायचं होतं. त्याच्यामुळे होणाऱ्या बाळावरती गर्भसंस्कार करायचे होते. त्याच्यासाठी मंदिरामध्ये अभिषेक करायचा होता, म्हणून इथं आम्ही सगळेजण आलेलो होतो. गर्भावस्थेत बाळावरती चांगले संस्कार व्हावे, बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी गर्भसंस्कार केले जातात. मंथनच्या वेळीसुद्धा आम्ही अभिषेक केले होते. ह्यावेळीसुद्धा अभिषेक 3ऱ्या आणि 5व्या महिन्यात काही जमलं नाही, त्याच्यामुळे मग आता 7व्या आणि 9व्या महिन्यात तरी करून घ्यावं म्हणून मग आम्ही इथं मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी, बाळावर गर्भसंस्कार करण्यासाठी इथे आलो होतो. बराच वेळ अभिषेक चालला. छान अशी पूजा झाली मनासारखी. खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर मग पंडितांनी आशीर्वादसुद्धा आम्हाला दिले आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. कसा वाटला हा छोटासा मिनी ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.